बापरे! एवढ्या चिकूचं करायचं काय हा प्रश्न मला पडला. तर आज आम्ही गावी आलेले आहे आणि आमच्या घरासमोरच आहे ना मोठं चिकूचं झाड आहे. तर मुलीला माझ्या व्हिडिओ शूट करायला लावला. तर ती माझा व्हिडिओ शूट करायच्या ऐवजी मांजरीचाच व्हिडिओ शूट करायला लागली. हे बघा हे असं होतं. त्यामुळे ना माझं मीच व्हिडिओ शूट करत असते. मग शेवटी मी वैतागून तिच्याकडनं मोबाईल घेतला आणि मग तुम्हाला मी आता दाखवते आमचं चिकूचं झाड केवढं मोठं आहे आणि त्याला पूर्ण गच्च भरलं एवढे चिकू लागलेले आहेत. तर आता एवढ्या चिकूचं करायचं काय हा प्रश्न पडला मला सुद्धा. तुम्हालाही पडला असेल. आणि आमच्या गावी आहे ना चिक्कू कोणालाही जास्त आवडत नाही. मी आणि माझी मुलगी जास्त आवडीने चिक्कू खाते. तर आता आम्ही विकत सुद्धा नाही चिक्कू. तर एवढ्या चिक्कूचं करणार काय ना. तर मस्त असे भरपूर चिक्कू लागलेले आहेत. अजून लहान आहेत, मोठे झाल्यावर मग तोडणार आहे. आणि चिक्कूच्या झाडाखालीच आळूची पानं आहे आणि चिक्कूच्या झाडाखालीच ही मांजर आमची बसलेली असते तिच्या पिल्लांना घेऊन. तिला 4 पिल्लं झालेली आहे. मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं. दारासमोरच हे कडीपत्त्याचं असं मोठं झाड आहे आणि आमच्याकडे भरपूर फळझाडं आहेत शेतामध्ये सुद्धा लावलेली. मी गावी आल्यावर नेहमी शूट करत असते. तुम्हाला असे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.